पेट्रोल असोसिएशनचा सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय. ठाण्यात मात्र पेट्रोल पंप नियमित सुरू राहणार. छगन भुजबळांनी 41 अधिकाऱ्यांना फ्लॅट का दिले याची एसआयटी मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची मागणी. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून काँग्रेसची दमछाक. एमआयएमचे 23 पैकी 11 उमेदवार विजयी. अरविंद केजरीवाल यांनी सलमान खुर्शीद यांच्या विरोधात सुरू केलेलं आंदोलन अखेर 3 दिवसांनंतर थांबवलं. आता बातम्या विस्ताराने. पेट्रोल पंप असोसिएशनने कमिशन वाढवून देण्याच्या मागणीवरून एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू राहतील, तर हायवेवर मात्र रात्रीच्या वेळी पेट्रोल मिळणार आहे. ठाण्यातील पेट्रोल पंप धारकांनी मात्र पेट्रोल पंप नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांची आज एसआयटीने चौकशी केली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एसआयटीने कृपाशंकर यांची तब्बल 5 तास चौकशी केली. कृपाशंकर सिंग यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही सोडावं लागलं होतं. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 41 अधिकाऱ्यांना फ्लॅट का दिले याची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पोलखोल करण्याचा सपाटा लावलाय. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत, पण एमआयएममुळे काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे. कारण या पक्षाचे 23 पैकी 11 उमेदवार विजयी झालेत. एमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन. एमआयएम हा हैदराबादमधील राजकीय पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या विरोधात सुरू केलेलं आंदोलन थांबवलेलं आहे. केजरीवाल यांचं खुर्शीद यांच्या विरोधात मागील 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. तत्पूर्वी अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर चुकीचे पुरावे दाखल केल्याचा आरोप केला आहे. हिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आणि त्यांचे नगरसेवक बंधू श्रीराम बांगर यांच्यासह 8 जणांना शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विठ्ठल तुकाराम तोडकर या शेतकऱ्याची जमिनीच्या वादावरून 23 फेब्रुवारी 2007 साली हत्या करण्यात आली होती. नागपुरात पहाटे पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून एका बिल्डरवर जीवघेणा हल्ला केला. आज पहाटेच्या सुमारास सुरेंद्रगड परिसरातील बजरंग चौकाजवळ ही घटना घडली. व्यवसायाने बिल्डर असणाऱ्या आणि बिअर बारचे मालक असलेले मोहन पांडे यांच्यावरती अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केला.